नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। छान असे पांढरे शुभ्र आणि कळीदार मोदक आज आपण बनवणार आहोत। गणपती बाप्पांचा हा खूप आवडीचा आणि खास नैवेद्य आहे। चला तर आपण बनवूया। त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून खसखस, थोडंसं साजूक तूप, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि ओल्या नारळाचा चव 1 वाटी आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। अगोदर आता आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप टाकून खसखस छान अशी भाजून घेऊयात। खसखस भाजताना गॅस कमी करायचा, ती लगेच करपते, त्यामुळे कमी गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची। आणि आता याच्यामध्ये आपला ओल्या नारळाचा चव हाही याच्यामध्ये 4-5 मिनिटे छान असा परतवून घ्यायचा। त्यानंतर हा आपला गूळ ही आपण छान असा 4-5 मिनिटे याच्यामध्ये शिजवून घेऊयात। जास्तही नाही शिजवायचा, त्यामुळे आपलं सारण कडक होऊ शकतं। आणि इथं मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। आणि थोडीशी वेलची पूड, हेही छान असं मिक्स करून घ्यायचं। याच्याने चव खूप छान येते। हे छान असं मिक्स केल्यानंतर मी एका डिशमध्ये काढून ही थंड होण्यासाठी ठेवलेली आहे। आता आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सुवासिक तांदूळ तुम्ही वापरू शकता, त्यामुळे आपले मोदक छान होतात। आता मी कढईमध्ये 1 वाटी पाणी, थोडंसं साजूक तूप आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। तुम्ही इथं दूधही वापरू शकता। आणि हे आपली पिठी अशी छान अशी मिक्स करून एकसारखी छान मिक्स करून घ्यायची। आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 5 मिनिटं असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटे आपली इथे झालेली आहेत। पिठी मी आता काढून घेत आहे। पिठी अशी छान तांब्याने मळून घ्यायची। गरम गरम असते, त्यामुळे ती हाताला पोळू शकते। तांब्याने छान मळलीही जाते आणि एकजीव होते। मोदक आपले छान होतात, मऊसूत। तुम्ही बघू शकता आपली उकड किती छान मऊसूत लोण्यासारखी झालेली आहे। आणि इथे मी एक नवीन ट्रिक वापरलेली आहे। 2 प्लॅस्टिक मी इथे कट करून घेतलेले आहेत। याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एक असा छोटासा गोळा मी याच्यावर ठेवलेला आहे। आणि हा असा तांब्याने प्रेस करून छान अशी याची पारी बनवून घ्यायची। छान एकसारखी होते। आणि ही तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। आता याच्या मधोमध आपण सारण भरून छान असे याच्या कळ्या करून घ्यायच्या आहेत। छान अशा खालीपर्यंत चिमटेने कळ्या करून घ्यायच्या। ही खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकर मोदक तयार होतात। हाताने करण्यापेक्षा हे सोपं आहे, त्यामुळे तुम्ही असं करू शकता। आणि हे असं एकत्र सर्व करून अलगद असं याला जोडून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपला किती छान सुबक असा मोदक इथं तयार झालेला आहे। आता मी अजून एक तुम्हाला करून दाखवते। सेम प्रोसेस, खूप झटपट तयार होतात या पद्धतीने मोदक। अजिबात जाड वगैरे होत नाहीत। पारी आपली एकसारखी होते, त्यामुळे एकसारखे होतात हे। असे एक एक करून मी सर्व मोदक इथं तयार करून घेतलेले आहेत। इथे 10-15 मोदक तयार झालेले आहेत। मोदक केल्यानंतर एक करंजी बनवून घ्यायची। आणि आता मी इथं आपल्या या डिशला थोडंसं तूप लावून घेत आहे। तुमच्याकडं केळीचं पान असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। आणि आपले एक एक मोदक आपण असं पाण्यामध्ये बुडवून या डिशवरती
ठेवून घेऊयात. पाणी लावल्यामुळे आपले मोदक चिटकत नाहीत, त्यामुळे पाणी लावून घ्यायचं. आणि स्टीमरमध्ये पाणी उकळत आहे आणि आपण आता हे मोदक यामध्ये ठेवून देऊयात. हे मोदक फक्त आपल्याला 10 मिनिटच वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटाच्या वरती नाही घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले मोदक इथे 10 मिनिट झालेले आहेत, वाफवून तयार झालेले आहेत. ते मी इथे काढून घेतलेलं आहे. मोदक थंड झाले की ते आपण अशा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्हाला ही मोदकची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.